हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. आणि कालच्या सुट्टीनंतर आज मला इंटर्नशिपला जायचं आहे गाईज. आणि तुम्हाला दाखवतो मी आज चला आपण आज गेट रेडी विथ मी करू. आज शर्ट घातलं, पॅन्ट घातली आणि आता सेट झालं. मुलांचं काय नसतं गेट रेडी विथ मी. शर्ट घातलं, एक पॅन्ट घातली आणि संपलं, झालं. आणि तसं पण सुंदर मुलांना गेट रेडी विथ मीची गरज नसते, बरोबर ना गाईस? तेच स्पेशल स्पेशल थांबा, तुम्हाला एक दाखवू का? एक थांबा. तेवढं बारीक असले सगळे नवे जुने संपून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार. चला गाईज, तर आता आवरलंय मी आणि आता निघायचं आहे इंटर्नशिपसाठी. आणि आज इंटर्नशिप झाल्यावर मॅच पण पाहायला जाईल फर्स्ट इयरच्या पोरांची कॉलेजला. बघू, तुम्हाला आज सांगतो आता पुढं. तर गाईज, आलो आहे मी आता इंटर्नशिपच्या इथे. तर इंटर्नशिप करेल आज पण, बघल तर का थोडंसं लवकर करता आलं तर, पण एवढं नाही त्या दिवशीसारखं. बघू आता, जातो आता वरती आणि मग मॅच बघायला बी जायचं आहे मला. जाईल 4-1 वाजता कटर, सांगतो आता. तर गाईज, अशा प्रकारे मला कलावेंगमच्या टुर्नामेंटचं कॉमेंट्री करायचं सौभाग्य लागलं आहे गाईज. हे बघू शकता तुम्ही. बॉलरनी एकदम मस्त बॉल टाकलाय आणि बॅट्समनला अजून पण बांधूनच ठेवलंय. 2 वाईट आले ओव्हरमध्ये, पण बाउंड्री नाही, हानिकारक नाही, ओव्हर हानिकारक नाही. आपण कोणाला आधी पुढे ढकलू नये, चांगलं बोलू नये, कारण कोण पुढे जाऊन किती हागल सांगतायत. बरोबर आहे. कमीत कमी थोडं तर काढा रे. ते कुठे गेला, तुमची जागा खातो मी. कोण तो तर डायरेक्ट टीम मध्ये स्टेट लेवलला टीम मध्ये आहे का कोण? आणि उचलण्याचा प्रयत्न आणि कॅच मिस केली आहे, कॅच ड्रॉप केली आहे. कॅच होती ही, चांगला प्रयत्न केला असता तर हातात सुद्धा आली असती, पण तेवढा प्रयास केला नाही फिल्डरनी. आणि वाईट बॉल, वाईट गेम केली. वरच्या व्ह्यून मॅच बघू शकता गाईस तुम्ही. फर्स्ट इयरची सेमीफायनल मॅच चालू. सेमीफायनलच नाही नाही का, क्वार्टर फायनल मॅच चालू गाईस. आणि बघा वरूनचा व्ह्यू. गायत्री अंबोरे आणि आयटमचं नाव सांगितलं, तेच सांगितलं. आणि अशा प्रकारे बॉल सरळ वरती हवेत आणि कॅच मिस. अशा कॅचेस जर मिस केल्या तर कसं जमेल? खराब फिल्डिंग AIDS कडून. आणि बॉलर खूप फ्रस्ट्रेटेड, कारण की बॉलर जेवढ्या जीव लावून जेव्हा बॉल टाकतो आणि विकेटची संधी उपलब्ध होते, तेव्हा फिल्डर कडून कॅच सुटले की मान्य आहे, खूप त्रास होतो. चलो दुसऱ्या बॉलला विकेट घे, दुसऱ्या बॉलला स्टंप घे, जाऊ दे. पण बॉलरनी आणि
अशी प्रेशर मध्ये 2 बॉल 2 रन आणि डॉट बॉल खूप बॉलरचा कमबॅक आहे तिथं आणि एका बॉलात 2 रन. काकाला वेंगमची पहिली सुपर ओव्हर आपल्याला बघायला भेटते की काय? एक बॉल मध्ये 2 रन लागत आहे पीपी वॉरियर्सला आणि इलेक्ट्रिकल वॉरियर्स. एक बॉल खूप महत्वाचा बॉल. सुजयवर पूर्ण प्रेशर आणि फिल्डिंग चांगली व्यवस्थित सेट करताना का आपल्याला सुपर ओव्हर बघण्यात येईल. ग्राउंड मध्ये एकदम चेअर बघू शकता तुम्ही. प्रेक्षक सपोर्ट करा आपल्या टीमला. आणि खूप इम्पॉर्टंट बॉल बघू बॉलर कसा प्रेशरला फेस करतो. आणि अशा प्रकारे बॉल सोडून कीपरनी मिसफील्ड करून मॅच जिंकली आहे. पिचवर नका येऊ. खूप मोठी मिसफील्ड आणि अशा प्रकारे मॅच काय खूप मोठा. चालू खूप मोठा ट्विस्ट मॅच मध्ये खूप मोठा ट्विस्ट आलाय. मॅच टाय झाली आहे असं म्हणण्यात येत आहे. खूप रोमांचक मॅच. सुपर ओव्हर झाली आणि सगळे ग्राउंड मध्ये आले. सुपर ओव्हर आणि एकदम रोमांचक मॅच. खूप रोमांचक मॅच. सुपर ओव्हर पहिल्यांदा कला यंगम मध्ये. सुपर ओव्हरचा रिझल्ट तर मी सांगेन गाइस तुम्हाला. सुपर ओव्हर मध्ये डॉट बॉल म्हणजे मेच्या महिन्यात पडलेला पाऊस. आणि अशा डॉट बॉलचं पॉवर सुपर ओव्हर मध्ये खूप महत्व असतं आणि त्यावरच प्रेशर डिपेंड होतं. आरके वॉरियर्सला 16 रनाचा टार्गेट 15 रनाचं टार्गेट आणि हे लक्ष्य छोटं नाहीये. बॅट्समन खूप कॉन्फिडन्स मध्ये पिचवर येताना. प्रसाद गावदान वागून बॉलरनी नॉन स्ट्रायकरची विकेट. बॉल झाले आहे 8 रन. 4 बॉल मध्ये 7 रनाची आवश्यकता. 4 नाही एक विकेट आहे ना. बॉल थोडी होता तो. काय होतं टाकलाच नाही ना. धंदा करू लागला का दोन्ही पण. तिसऱ्या बॉल साठी बॉलर वाईट बॉल. फ्रीचा 1 रन. इलेक्ट्रिकल वॉरियर्सला फ्रीचा मोफतचा 1 रन. सुपर ओव्हर मध्ये फ्री रन. आणि अशा प्रकारे 1 शॉट आणि मॅच जिंकले. 6 रनाची आवश्यकता होती आणि 6 मारून मॅच इलेक्ट्रिकल वॉरियरनी
त्यांच्या नावावर करून घेतली आहे आणि तुम्ही जल्लोष बघू शकता. फक्त पिचवर काय असेल तो जल्लोष करू नका. एकदम ट्विस्ट मॅच मध्ये ग्राउंडच्या बाहेर जे पण सेलिब्रेशन असेल ते ग्राउंडच्या बाहेर. होऊ शकता काय तुम्ही, एक नंबर मॅच झाली. पॉवर प्ले तेवढा ट्विस्टेबल नाही झाला पण छान झाली. गाईज चाललोय मी आता घरी मॅच बघून. एकदम मस्त मॅच झाली, तुम्ही पण पाहिली असं. आणि आता आमच्या पण मॅचेस असंच चांगल्या होऊन जावा आणि आम्ही पण चांगलं परफॉर्म करावं. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अरे म्हणजे ते बघा तो पण म्हणतोय चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून, म्हणजे त्याच्या भाषेत म्हणतोय तो. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.